तर ती खूप रडते की माझं बाळ गेलं, यांच्यामुळे गेलं. मी त्यांना वारंवार सांगत होते, तरी माझ्यावर त्यांनी दया नाही दाखवली. तू बाहेर जाते, घरी येशील का, माघारी परत येशील का, असे पूर्ण म्हणजे मारून टाकून अशा धमकी देतोय. हे कुटुंब सांगतंय जर आरोपीला अटक केली नाही तर आरोपी आम्हाला तिकडे जीवानं मारतील. मग तिकडे जीवानं मेल्यापेक्षा पोलीस प्रशासनाच्या दारातच आम्ही मरतो की मुरलीधर अण्णा मोहोळांचं नाव घेतल्यामुळे या आरोपींना अटक होत नाही का? मग सहआरोपी म्हणून तुमचं सुद्धा नाव याच्यात आहे का? जी प्रेग्नंट होती, जिच्या पोटामध्ये लात मारली, कालच त्या महिलेचं 3 महिन्याचं बाळ त्या ठिकाणी दगावलेलं आहे. जय भारत जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, आपण बघितलं असेल की या पीडितांना न्याय मिळावा यासाठी जागृती न्यूजच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत ते सगळं प्रकरण पोहोचवलेलं होतं. परंतु आता त्या प्रकरणामध्ये ही अपडेट आहे की 3 महिन्याचं जे बाळ होतं ते बाळ दगावलेलं आहे आणि वंचित बहुजन आघाडीने आता याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे. वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराचे अध्यक्ष अरविंद तायडे हे त्या ACP मॅडमला भेटलेले आहेत. तुम्ही आता ACP मॅडमला भेटलात, प्रकरण तुम्हाला कळालं, नेमकं काय चर्चा झाली आणि त्यांचं काय म्हणणं आहे? वारजे माळवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत CR नंबर 44/2026 एक रजिस्टर्ड झाला. त्याच्यामध्ये सेक्शन होते भारतीय न्याय संहितेचे सेक्शन 79, सेक्शन 115 सब+2, सेक्शन 351 सब+2, सेक्शन 352, 3(5) आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 सेक्शन 31R आणि 31S अशा सेक्शन अंतर्गत एक FIR दाखल झाला. यामध्ये SRAची एक बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगमध्ये हे कुटुंब राहत होतं आणि एक गुन्हेगारी प्रवृत्तीचं कुटुंब सुद्धा तिथंच होतं. आरोपी नामे पूनम मुळूक नावाच्या एक आरोपी आहेत आणि एक किरकोळ विषय होता, त्याच्यावरून साधी बाचाबाची झाली म्हणून आणि आम्ही आरोपी हे सवर्ण समाजाचे आहेत, आम्ही सवर्ण समाजाचे आहोत आणि एखादे अनुसूचित जातीचे दलित वर्गातले असलेले आम्हाला प्रश्न कसा विचारू शकतात, एवढ्या गोष्टीचा राग मनामध्ये धरून रेकॉर्डवर असलेल्या काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कोयते घेऊन बंदुका घेऊन त्या ठिकाणी या कुटुंबाला मारायला ते मंडळी आलेत. मारायला आल्याच्या नंतर या महिला होत्या, या महिलांना मारहाण झाली, महिलांचे कपडे त्या ठिकाणी फाडलेत, महिलांची म्हणजे त्या ठिकाणी विनयभंग महिलांचा करण्यात आला आणि महिलांना मारहाण झाली. एक महिला म्हणजे एका फिर्यादीची मुलगी 3 महिन्याची ती प्रेग्नंट होती, प्रेग्नंट असलेल्या महिलेच्या पोटावरती लाथ मारण्यात आली आणि लाथ मारल्यानंतर काल ते पीडिता जी होती, जी प्रेग्नंट होती, जिच्या पोटामध्ये लाथ मारली, कालच त्या महिलेचं 3 महिन्याचं बाळ त्या ठिकाणी दगावलेलं आहे. अशी गंभीर परिस्थिती असताना सुद्धा पोलीस प्रशासनाने आतापर्यंत या आरोपींना अटक केलेली नाहीये. फिर्यादी हे आरोपीला ओळखतात, फिर्यादींना माहित आहे की आरोपी हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत, तरी आतापर्यंत पोलीस प्रशासनाने या आरोपीला अटक केलेली नाही. आणि दुर्दैवाने या प्रकरणातले जे आरोपी आहेत ते आरोपी या देशाचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांचं सुद्धा ते नाव घेतात. म्हणून आमच्यासारख्या कार्यकर्त्याला अशी भीती आहे की मुरलीधर अण्णा मोहोळांचं नाव घेतल्यामुळे या आरोपींना अटक होत नाही का? मी आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळ यांना सुद्धा विनंती करेल की साहेब, एखाद्या केंद्रीय राज्यमंत्र्याचं नाव जर एखादा आरोपी घेत असेल तर भारतीय न्याय संहितेचा सेक्शन 3(5) याच्यामध्ये लावलेला आहे, त्याला IPCचा सेक्शन 34 आपण म्हणत होतो. मग सहआरोपी म्हणून तुमचं सुद्धा नाव याच्यात आहे का, याचा सुद्धा तपास पोलिसांना करावा लागेल. म्हणून मी तुम्हालाच विनंती करतो उलट की तुम्ही या आरोपींना सांगा की तुमचं नाव कसं काय घेतात, हे तुम्ही पोलिसांना येऊन एखादं स्टेटमेंट द्या, साहेब तुमचं नाव का घेतलं जातंय. जर तुमचं नाव येत असेल तर पोलिसांनी त्याच्यामध्ये मग हा प्लॅन होता का या मंडळींना मारण्याचा, मग IPCचा जो 120B होता तो या प्रकरणामध्ये लावावा लागेल. ही सुद्धा आम्ही आता सांगितलेलं आहे. ACP मॅडम आहेत, मॅडमला आम्ही भेटलो, या ठिकाणी सुजाता मॅडम आहेत, त्यांना आम्ही भेटलो, त्यांना हे सगळं सिरियसनेस सांगितलं. याच्यामध्ये पुरवणी स्टेटमेंट आता उद्या दिलं जाईल, ते पुरवणी स्टेटमेंट देऊन त्या स्टेटमेंटमध्ये जे काही रेकॉर्डेड आहेत ते पुरवणी स्टेटमेंट तुम्ही घ्यावं, त्याच्यानंतर सेक्शन वाढ करावी आणि 2 दिवसामध्ये यांना या आरोपींना अटक केली पाहिजे ही विनंती आम्ही केली.
त्यानंतर आताच मी बाहेर निघाल्या या विभागाचे जे डीसीपी आहेत संभाजी कदम साहेब, त्यांना सुद्धा फोनवर हा सगळा प्रकार सांगितला. साहेबांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की 2 दिवसामध्ये हे जे काही सगळे आरोपी आहेत या सगळ्या आरोपींना आम्ही अटक करू. हे एसीपी मॅडमनी पण सांगितलं, डीसीपी संभाजी कदम साहेबांनी पण सांगितलं. मी पुन्हा आपल्या माध्यमातून विनंती करतो पोलीस प्रशासनाला की येत्या 2 दिवसामध्ये या आरोपीला जर अटक झाली नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्हाला सीपी सरांना भेटावं लागेल. आणि हे कुटुंब सांगतंय, आम्ही सांगण्याची गरज नाही, हे कुटुंब सांगतंय जर आरोपीला अटक केली नाही तर आरोपी आम्हाला तिकडे जीवानं मारतील. मग तिकडे जीवानं मेल्यापेक्षा पोलीस प्रशासनाच्या दारातच आम्ही मरतो, आम्ही आमरण उपोषण करतो असं ते म्हणतात. म्हणून पोलीस प्रशासनाच्या कोर्टात चेंडू आहे. पोलीस प्रशासनाने आता या पीडित लोकांना न्याय दिला पाहिजे आणि आरोपीला ताबडतोब अटक केली पाहिजे, ही मागणी मी आपल्या माध्यमातून करतो. 2 दिवसामध्ये घडलं काय की आम्हाला माहिती अशी मिळाली की जी ताई प्रेग्नेंट होती, त्यांचं बाळ दगावलेलं आहे. म्हणजे नेमकं काय काय घडलं आणि पोलिसांनी तुम्हाला काय काय सांगितलं? 5 तारखेला जेव्हा मारहाण झाली तेव्हा तिला त्या मुलांनी पोटात लाता घातल्या, पाठीत लाता घातल्या. ज्यावेळेस लाता घातल्या त्यावेळेस ती ओरडत होती जोरजोरात, दादा मला मारू नको, माझ्या पोटात बाळ आहे, तू मला हे कर, नको मारू माझ्या पोटात. तरी त्यांनी ऐकलं नाही. जेव्हा त्याला मारलं तिला त्याच्यानंतर तिला त्रास होत होता. त्याच्यानंतर म्हणजे कंटिन्यू पूर्ण तिला त्रासच होत होता. तिने जाऊन दवाखान्यात ट्रीटमेंट पण घेतली, दवाखान्यात डॉक्टरला पण दाखवलं, पण तिचा तो त्रास होतच होता. त्याच्यानंतर आम्ही FIRच्या वेळेस नाही का, म्हणजे 13 तारखेला FIR झाली, त्याच्या 13 तारखेपर्यंत आम्ही नुसतं चौक्या फिरत होती, ते बसून राहायची. एवढा त्रास होत होता तरी चौकीसमोर ती बसून राहायची की आम्हाला न्याय द्या, आम्हाला एवढा त्रास झालाय, तुम्ही का आमचं ऐकून घेत नाही. आमचे कपडे फाडलेत त्यांनी, एवढं तुम्हाला सांगतोय. आणि आम्ही त्यांचं नाव पण सांगतोय, कुणी मारलंय ते पोरं बाहेरची, त्यांना तरी तुम्ही बोलवा, तरी ती पोलीस आमचं ऐकून घेत नव्हते. FIR तर काल आम्ही 2 दिवसापूर्वी उपोषणाला बसले, त्यावेळेस त्रास झाला, अजून जास्त त्रास झाला. पण अक्षरशः काल ते बाळ दगवलंय. काल 4:30 वाजता ते बाळ गेलं. मला फोन आलता, मी घरीच होते, माझ्या जाऊबाई त्या गेल्या होत्या दवाखान्यात, त्यांचा मला फोन आला की असं असं झालंय म्हणून. तर ती खूप रडते की माझं बाळ गेलं, यांच्यामुळे गेलं. मी त्यांना वारंवार सांगत होते तरी माझ्यावर त्यांनी दया नाही दाखवली. आता मग आता तुमचं मत काय, तुमची मागणी काय काय म्हणणं आहे? आम्ही त्या मॅडमला सांगतोय तुम्ही तिला अटक करा, ते अटक करत नाही. ते पुन्हा मुळूक तिचे जे भाव आहेत ते येतात, आम्हाला त्रास देत आहेत, धमके देत आहेत, जीवे मारण्याची धमके देत आहेत. माझा नवरा रात्रीचा येतो, पुरी माझ्या शाळेत येतात, त्यांच्या मागे पाठलाग करतोय. माझ्या जावची मुलगी कॉलेजला जाते, तिच्या मागे जातो, लिफ्ट मधून जिन्यातून उतरताना धक्का वगैरे देतो की तुला आता तू बाहेर जाते, घरी येशील का, माघारी परत येशील का, असे पूर्ण म्हणजे मारून टाकून अशा धमके देतोय की तुम्ही कसं जाताय पुढे ते बघतो म्हणून. फक्त मी ते मॅडमला वारंवार सांगते की त्यांना लवकरात लवकर अटक करा, कारण आता इथं पुढे जरी आम्हाला कुणाला जरी काही झालं तर ह्याला जबाबदार मी ACP मॅडमलाच धरणार. की आम्ही वारंवार सांगत होती ते आम्हाला मारायच्या धमक्या देते, तुम्ही या, त्यांना अटक करा. त्यांनी कुणालाही अटक केली नाही किंवा काही चौकशी केली नाही, तिथं येऊन बघितलेलं नाहीये की ते येत आहेत म्हणून. आम्ही रोज जीव तोडून रोज मॅडमला सांगतो की हे पोरं आली. आता काल परवाचीच गोष्ट आहे, तिथं व्हॅन भरून गच, म्हणजे त्या व्हॅन मध्ये बसायला जागा नव्हती, एवढी मुलं आली होती. आम्ही हे सांगून सुद्धा जर मुलं येत आहेत मग तिला कुणाचीच भीती नाहीये, कायद्याला ती घाबरतच नाहीये. एवढं सांगून सुद्धा जर मॅडम या अटक करत नसतील, मग का अटक करत नाही आम्हाला विचारण्याचा अधिकार नाहीये का त्यांना? अटक करायला लावा ही आमची विनंती आहे, तिला अटक झालीच पाहिजे. ह्या जे ताई आहेत ह्या फिर्यादी आहेत आणि यांच्या मुलीचं बाळ 3 महिन्याचं दगावलेलं आहे. त्यांची पण प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. काय घडलं होतं नेमकं, काय सांगाल त्याबद्दल? त्यांनी पोटात मारलं होतं माझ्या मुलीच्या, त्यामुळे तिला खूप दिवस झाले त्रास व्हायला लागले. जेव्हापासून मारलं तेव्हापासूनच त्रास व्हायला लागला होता. ते परवा दिवशी उन्हामध्ये बसलो आम्ही इथं येऊन, आणि खाल्लं नाही, काय पोटात पाणी नाही, काय नाही, त्यामुळे तिला जास्ती त्रास व्हायला लागला अजूनच बसल्यामुळे. त्यामुळे ती घरी गेली आणि दवाखान्यात गेली, त्यानंतर परत तिला तरी पण तसंच होत होतं. ती काल तिचं ते बाळ हे झालं. आम्ही मॅडमला वारंवार विनंती केली तुम्ही अटक करा, आम्हाला न्याय पाहिजे, फक्त आमचं काही नाही म्हणणं मॅडमला, आम्हाला न्याय पाहिजे.